नमस्कार सर्व सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो. बघा, आपल्या सर्वांना माहिती असेल की मार्च 2026 चा हा प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे. 100% प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी जून महिन्यामध्ये आपल्याला कोणकोणती कामे चेक करावी लागणार, जेणेकरून सर्व अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना 100% प्रोत्साहन भत्ता भेटेल. तर बघा ताईंनो, जर या 10 निकषांपैकी जर 7 निकष पूर्ण केले तर अंगणवाडी सेविकांना 1400 आणि मदतनीसांना 700 रुपये भेटणार आहेत. 8 निकष जर पूर्ण केले तर अंगणवाडी सेविकांना 1600 आणि मदतनीसांना 800. 9 निकष पूर्ण केले तर अंगणवाडी सेविकांना 1800 आणि मदतनीसांना 900 रुपये भेटणार आहेत. आणि 10 म्हणजे 100च्या 100% जर सर्व निकष अंगणवाडी सेविका मदतनीसांनी पूर्ण केले तर सेविकांना 2000 आणि मदतनीसांना 1000 रुपये एवढा हा प्रोत्साहन भत्ता हा जमा होत असते. तर बघा ताईंनो, ते 10 निकष जून महिन्यामध्ये, बघा जून 2026 संपण्यासाठी अगदी 2 ते 3 दिवस बाकी आहेत. उद्या रविवार असल्यामुळे पोषण ट्रॅकर ओपन होणार नाही. आज आणि सोमवार मंगळवार या 2 दिवसांमध्ये आपल्याला कोणकोणती कामे चेक करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला 100% प्रोत्साहन भत्ता भेटेल, यासाठीच हा आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच पोषण ट्रॅकरचे आणि अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, आपण याची सुरुवात ही पोषण ट्रॅकर पासून करूया. म्हणजे दररोज आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत, ती आपलं काम कोणाचं मागं राहू नये, यासाठी सर्वात प्रथम सर्वांनी आपलं पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे. तर बघा ताईंनो, पोषण ट्रॅकर ओपन केलेलं आहे. सर्वात प्रथम डेली ट्रॅकिंग या बटनावरती क्लिक करून घ्यायचं. आपलं काय काम अपूर्ण राहिलेलं आहे का हे चेक करून घ्यायचं. डेली ट्रॅकिंग मध्ये आपल्याला एक निकष, डेली ट्रॅकिंग मध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा निकष म्हणजे की उपस्थिती भरणे. उपस्थिती कशा पद्धतीने भरायची आहे पहा. जेवढी पोषण ट्रॅकरला लाभार्थी आहे, 100% लाभार्थ्यांना जर आपण ती उपस्थिती दर्शवली तर तिथं आपल्याला 1 मार्क भेटणार आहे. एक निकष आपला क्लिअर झाला. दुसरा निकष आहे तो THR आणि THR चा. तर बघा, THR आपण गरोदर, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्ष बालकांना देतो. तर त्या बालकांना सुद्धा आपण 100% THR दिलेला आहे का नाही हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आपले 2 निकष हे पूर्ण झाले. 100% लाभार्थ्यांना THR दिला गेलेला आहे की नाही हे एकदा व्यवस्थित पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं. चुकून एखादा लाभार्थी राहू नये यासाठी फक्त चेक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा आपला महत्वाचा निकष आहे तो म्हणजे HCM, ज्याला आपण गरम ताजा आहार म्हणतो. तर बघा, 3 नंबरचा निकष आपला HCM आहे. HCM देखील 100% लाभार्थ्यांना दिसत आहे. आता इथं तुम्हाला 2 लाभार्थी कमी दिसत आहेत. ते का कमी दिसत आहेत हे देखील सांगते. तर बघा ताईंनो, नुकतंच या मुलींना 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे या मुलींचं नाव आता सध्याला इकडं आलेलं आहे. 25 दिवसांचं बघा, त्यांना अगोदर THR दिला गेलेला आहे, त्यामुळे इथं 2 मुली तुम्हाला कमी दिसत आहेत. अशा पद्धतीने जरी दिसलं तरी काही हरकत नाही, पण 100% लाभार्थ्यांना या पद्धतीने द्यायचं आहे. त्याच्यानंतर दररोजची ऍक्टिव्हिटी भरायची आहे. ECC लर्निंग तर आपल्याला दररोजच पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचा आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता आपण याच्या माध्यमातून 3 पाहिले निकष जे डेली ट्रॅकिंग मध्ये आपल्याला करावे लागतात: उपस्थिती, HCM आणि THR. आता आपला पुढचा महत्वाचा निकष जो आहे तो म्हणजे की इव्हेंट्स, ज्याला आपल्याला प्रत्येक अंगणवाडीला 500 रुपये एवढे येत आहेत जर तुम्ही CBE कार्यक्रम भरला नाही. बघा, इव्हेंट्स मध्ये आपल्याला 2 मार्क आहेत, CBE कार्यक्रम भरण्यासाठी आणि VHSND भरण्यासाठी. जर CBE कार्यक्रम जर भरला नाही तर CBE कार्यक्रमाचे 500 रुपये हे प्रत्येक अंगणवाडीला भेटणार नाहीत. प्रत्येक कार्यक्रमाला 250, या पद्धतीने 2 कार्यक्रमासाठी 500 रुपये येतात. त्यामुळे CBE कार्यक्रम देखील आपल्या सुपरवायझर मॅडमनी दिलेल्या तारखेनुसारच भरून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा, CBE कार्यक्रम हा आपला 4था निकष झाला. 5वा आपला महत्वाचा निकष आहे की VHSND, जो आपल्याला प्रत्येक महिन्यातून एकदा हा भरायचा आहे. तर ताईंनो, VHSND देखील भरणे अत्यंत गरजेचे आहे. VHSND तुम्ही भरली नसेल तर आता लगेचच भरून घ्या. एकूण आपले 5 निकष इथं पूर्ण झाले. याच्यामध्ये बघा, आपण 5 निकषामध्ये डेली ट्रॅकिंग मधील 3 निकष म्हणजे उपस्थिती, HCM आणि THR, CBE कार्यक्रम आणि VHSND हे 5 निकष पाहिले. आता आपला महत्वाचा निकष म्हणजे की स्टॉक रजिस्टर भरणे. तर बघा, मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं समोर दिसत आहे स्टॉक रजिस्टर. स्टॉक रजिस्टर देखील काही एकदाच भरता येत ताईंनो. 2 वेळा स्टॉक रजिस्टर भरायचा म्हणजे
THR चा एकदा स्टॉक रजिस्टर भरायचा आणि HCM चा एकदा, म्हणजे 2 स्टॉक रजिस्टर आपल्याला भरायचे. या पद्धतीने तुम्हाला माझी आकडेवारी दिसत आहे. या पद्धतीने सर्वांनी स्टॉक रजिस्टर हे भरून घ्यायचं. बघा हा HCM चा स्टॉक रजिस्टर आहे आणि THR चा हा इकडे आहे. या पद्धतीने HCM चा आणि THR चा दोन्ही स्टॉक रजिस्टर भरून घ्यायचं. एकूण बघा आपल्या इथं 6 निकष आता पूर्ण झालेले आहेत. आता उरलेले जे 4 निकष आहेत ते 4 निकष आपल्या वजन उंचीच्या आधारे आहेत. पुन्हा बॅक घेऊन होम या बटनावरती क्लिक करायचं. डॅशबोर्ड आपलं ओपन करून घ्यायचं. बघा ताईंनो, डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर आपल्या ग्रहभेटी अपूर्ण असतील तर ग्रहभेटी पूर्ण करून घ्यायच्या. त्याच्यानंतर पुढचं बघा, वजन उंचीच्या आधारे आपले इथं 4 मार्क आहेत, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांचे भरपूर मार्क जात आहेत आणि त्यांना प्रोत्साहन भत्ता हा भेटत नाहीये. 7 आणि 7 पेक्षा जर जास्त मार्क भेटले तर सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता भेटणार, परंतु 7 पेक्षा कमी म्हणजे 6, 5, 4, 3 जर मार्क भेटले तर त्यांना प्रोत्साहन भत्ता हा भेटणार नाही. तर बघा 4 निकष. सॅम मॅम मध्ये जर आपलं बालक गेलं तर इथं आपला प्रोत्साहन भत्ता इथे 1 मार्क कट होणार, म्हणजे बीटच्या सरासरीपेक्षा आपल्या आकडेवारी कमी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा SUW MUW मध्ये जर आपली बालके गेली तर नक्कीच तिथे देखील आपला प्रोत्साहन भत्ता हा कट होणार आहे. स्थूल लट्ट बालकेमध्ये जर आपला आकडा जास्त गेला बीटच्या आणि प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा तर तिथे देखील आपला प्रोत्साहन भत्ता कट होणार आहे. आणि खुजी बालके म्हणजे बुटकी बालके याच्यामध्ये जर आपल्या अंगणवाडीचा आकडा जर जास्त गेला तर तिथे देखील आपला प्रोत्साहन भत्ता हा कट होणार आहे. त्यामुळे सर्व सेविकाताईंनो, मदतनीसाईंनो, वजन उंचीवर जास्त करून भर द्या. 4 मार्क वजन उंचीला आहेत, त्यामुळे वजन उंची कशी चेक करायची हे आपण एका लाभार्थ्याचं ओपन करून पाहा. बघा बेनिफिशरीवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जास्तीत जास्त इश्यू बघा, जे 0 ते 3 वर्ष बालके आहेत यांनाच इश्यू येत आहे. त्यामुळे 0 ते 6 महिन्याचे एक बालक मी ओपन करून दाखवते. बघा तुम्हाला वर 1 नंबरचं बाळ दिसत आहे, याच्यावरती क्लिक करून दाखवते की कशा पद्धतीने आपण त्यांचं म्हणजे त्यांचा आकडा हा कशा पद्धतीने येत असतो. आता इथे हे बाळ नॉर्मल मध्ये जर आला असेल तर इथं जर तुमचं सॅम मॅम किंवा SUW MUW किंवा स्टंटेड अंडरवेट जर इथं आलं तर नक्कीच इथं आपला प्रोत्साहन भत्ता कट होणार आहे. त्यामुळे सर्व सेविकाताईंना, मदतनीसाईंना विनंती आहे की वजन उंची भरताना व्यवस्थित वजन उंची भरा, जेणेकरून 100% आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा भेटेल. मार्च 2026 चा प्रोत्साहन भत्ता हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींनाही जमा झालेला आहे. तुम्हाला जमा झाले का नाही हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि किती जमा झाला हे देखील कळवा, जेणेकरून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ ताईंनो जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा. प्रोत्साहन भत्ता हा सरकारकडून येत आहे. कोणत्याही सेविकेचा प्रोत्साहन भत्ता त्यांना कमी भेटू नये याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.